स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. औदुंबर श्री दत्त मंदिरात आज दुसरा दक्षिणद्वार सोहळा. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच कोयना धरण आणि कृष्णा खोऱ्यातील धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या पाणी पातळीमुळे आज शनिवारी सकाळी 10 वाजता औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात यंदाचा दुसरा दक्षिणद्वार सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. पहाटेपासूनच कृष्णामाईचे पाणी श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात शिरल्यानंतर परंपरेनुसार धार्मिक विधींना सुरुवात करण्यात आली. गाभाऱ्यात पाणी शिरल्याने श्रींच्या विमल पादुका सुरक्षितपणे वरच्या देव्हाऱ्यात हलवण्यात आल्या. यावेळी पुजारी मंडळींकडून मंदिर परिसर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अखंड जयघोषाने दुमदुमून गेला. दरम्यान समस्त दत्त पुजारी व दत्त सेवाभावी मंडळ औदुंबर यांनी भाविकांना नदीची पाणी पातळी कमी होईपर्यंत मंदिर परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेच्या दृष्टीने सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. कृष्णा नदीच्या वाढत्या पाणी पातळीचा परिणाम नदीकाठच्या परिसरातही दिसून येत आहे. नदीकाठच्या गावातील अनेक पोटमळ्या पाण्याखाली गेले असून नागठाणे येथील बंधारा पाण्याखाली आहे. आमनापूर येथील स्मशानभूमीतही नदीचे पाणी शिरले आहे. मात्र आमनापूर अंकलखोप पूल वाहतुकीसाठी सुरळीत सुरू आहे. श्री गुरुदेव दत्त. कृष्णा विष्णू तनुसाक्षात वेण्णादेव महेश्वर असे महात्म्य असलेल्या कृष्णा नदीची पाणी पातळी 2-4 दिवस चालू झालेल्या पर्जन्यवृष्टीमध्ये वाढलेली आहे. त्यामुळे आज औदुंबर येथे सकाळी 10:30 वाजता साधारणपणे कृष्णा नदीचे पाणी दत्त महाराजांच्या विमल पादुकांच्या वरती आज गेलेले आहे आणि दत्त महाराजांच्या कृष्णा गंगा भेटीचा अलौकिक सोहळा इथं पार पडलेला आहे. इथं थोड्या वेळापूर्वी हा जो कार्यक्रम झाला, यावेळी समस्त पुजारी, सर्व पुजारी तसेच ग्रामस्थ सर्व उपस्थित होते, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्वांनी इथं मंदिरामध्ये पादुकावरती पाणी गेल्यानंतर सर्वांनी कृष्णा नदीमध्ये स्नान करून त्यानंतर महाराजांची जी उत्सव मूर्ती आणि उत्सव मूर्तीच्या पादुका ज्या असतात त्या सर्व वरती जे जुनं देवघर म्हणून जे देवस्थानाचं आहे वास्तू त्यामध्ये स्थापन केली आहे आणि भक्तांची दर्शनाची सोय आणि मंदिरातले नित्योपचार, रोजची दैनंदिन उपासना वरती देवघरामध्ये मंदिरामध्ये सुरू असतील. आता भक्त लोकांनी दर्शनासाठी जोपर्यंत मंदिरात पाणी आहे तर तिथं देवघरामध्ये यायचं आहे आणि मंदिरातील पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा उत्सव मूर्ती आणि पादुका पुन्हा पूर्ववत मंदिरामध्ये आणून सर्व उपचार सुरू होतील. श्री गुरुदेव दत्त.